नमस्कार मंडळी, योगूज किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अंडा, अंडे का फंडा. अंड हे असा प्रकरण आहे मित्रांनो की जे सगळ्यात साधं, स्वस्त आणि लवकर होणार आहे. बॅचलर लोकांना विशेषतः याचा जास्त उपयोग होऊ शकतो. तर त्या पदार्थाचं नाव आहे अंडा चिंगारी. बनवायला अतिशय सोपी आणि चटपटीत सुद्धा. चला तर मग पाहूया. तर मंडळी आता साहित्य पाहूयात. हे पहा, ही धण्याची पावडर आहे, हा गरम मसाला आहे, ही लाल मिरची पावडर, हा घरगुती मसाला, ही हळद, आलं लसूण पेस्ट, आणि इकडे पाहूयात टोमॅटो प्युरी, 2 मोठे टोमॅटो, बटर आहे, मीठ आहे, तेल आहे, 3 उकडलेले अंडी आहेत, साधी 3 अंडी आहेत, कोथिंबीर आणि मिरची आहे, बारीक कापून घेतलेला कांदा आहे, इकडे सुका मसाला आहे, तमालपत्र, इलायची आणि काळी मिरी. तर मंडळी अशा रीतीने आपण साहित्य पाहिलं. आता कृती पाहूयात. चला तर मग. तर मंडळी आता आपण फोडणी देण्यासाठी, कांदा परतण्यासाठी तेल टाकून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आणि आता याच्यामध्ये सुका मसाला टाकूयात. हे पहा, तमालपत्र आणि काळी मिरी आणि इलायची. आणि आता याच्यामध्ये आपण कांदा जो आपण कापून घेतलेला आहे, बारीक कांदा, तो आपण छान याच्यामध्ये परतून घेऊयात. मंडळी कांदा शिजेपर्यंत आपण आपली 3 अंडी जी आहेत ती फोडून घेऊयात. आता मंडळी आपण हे फेटून घेतलेले जे अंडे आहे, 3 अंडे, त्याच्यामध्ये आपण थोडी हळद टाकणार आहोत. हे पहा. आणि त्यात घरगुती लाल मसाला टाकून ते फेटून घ्यायचं आहे. हे बघा, साधारणतः 1 चमचा. मंडळी तुम्ही बघू शकता तांबूस असा कांदा आपण परतून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण आपली आलं लसूण पेस्ट, हे बघा, आता पुन्हा एकदा जरा हे परतून घेऊयात. हे पहा. आता आपण बाकीचेही सर्व मसाले टाकणार आहोत. हळद घालूयात मंडळी ह्याच्यामध्ये. याच्यानंतर हा घरगुती मसाला, आता ही धणे पावडर, गरम मसाला, हा आपण अर्धा चमचा टाकणार आहोत मंडळी. आणि हा आपला लाल मिरची पावडरचा मसाला. आता याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी जी केलेली आहे ती संपूर्णपणे अशी छानपैकी ओतून घ्यायची आहे. ती सुद्धा छानपैकी अशी मिक्स करायची आहे. तुम्ही बघू शकता याला आता तेल सुटू लागलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण हे फेटून घेतलेली अंडी टाकलेली आहेत. मंडळी थोडंसं गरम पाणी आपण त्याची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी टाकणार आहोत. आणि आता हे परत हटून घ्यायचं आहे. मंडळी आता ग्रेव्ही शिजती आहे तोपर्यंत आपण अंडी कापून घेऊयात. जी आपण उकडलेली 3 अंडी घेतलेली आहेत ती.
हे पहा मंडळी, अशा रीतीनं ग्रेव्ही म्हणण्यापेक्षा ह्याला आपण थपथपीत बुर्जीच म्हणूयात. अशा रीतीने छानपैकी झालेलं आहे, एकदम मऊ लुसलुशीत. आणि याच्यामध्ये आता आपण उकडलेली जी अंडी कापून घेतलेली आहेत ती यात घालायची आहेत आणि छानपैकी परतून घ्यायची आहेत. जास्त जोरात नाही करायचं मंडळी, नाही तर अंडी तुटतील. हे बघा, छानपैकी याला असा मसाला रॅप करायचा आणि हळुवारपणे अगदी अलगद हाताने ही छानपैकी अशी हलवून घ्यायची. हे पहा, मंडळी आता सगळ्यात शेवटी हा गरम मसाला भुरभुरायचा आहे. आणि आता आपण बटर टाकणार आहोत. हे पहा, हे आलं बटर. आणि आता गार्निशिंग साठी कोथिंबीर. ओ माय गॉड, सी धिस. आणि आता अशा रीतीने हे सर्व परतून घ्यायचे आहे मंडळी. पण पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं, आपली उकडलेली अंडी आहेत ती तुटता कामा नयेत. हळुवार हाताने छानपैकी हे एकजीव करून घ्यायचं आहे. काय समजले? हे पहा, वा 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 वा, काय सुगंध सुटलेला आहे मसाल्याचा. मस्त मस्त, तोंडाला पाणी सुटू लागलेलं आहे. वा 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 वा. अशा रीतीनं आपली अंडा चिंगारी कोई भडकलेली आहे. रेडी टू सर्व अंडा चिंगारी. तर मंडळी, अशा रीतीनं अंडा चिंगारी आता आपण खाऊ शकतो, त्याची टेस्ट बघू शकतो. हे पहा, अशापैकी छानपैकी बनपाव घेऊन त्याच्याबरोबर आपण ही अंडा चिंगारी खाऊ शकतो. वा, अतिशय अप्रतिम. घरातल्या प्रत्येकाला आवडेल अशी ही अंडा चिंगारी तुम्ही नक्की करून पहा. खात राहा, सुखात राहा. योगूज किचन लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. इतरांनाही सांगा. योगूज किचन अंडा चिंगारी.